नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. तुम्हाला माहिती, बाहेरची बाधा जर असेल तर आपण खूप प्रयत्न करतो, सगळे प्रयत्न करून सुद्धा बाहेरची बाधा निघून जात नाही. पण ह्या ताईने घरच्या घरी स्वामी सेवा करून त्यांच्या आईंची जी काही बाहेरची बाधा होती ती पूर्णपणे कायमची निघून गेली. आणि ती कशी केली, कोणती सेवा केली आणि त्यातून कशा बाहेर आल्या, याच्यासाठीच हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की माझ्या आईला खूप दिवसापासून बाहेरचा त्रास होत होता. अक्षरशः तिला रात्रभर झोप सुद्धा यायची नाही. तिचं वय आज 85 वर्ष आहे आणि म्हणजे साहजिकच आहे की या वयामध्ये असा त्रास होणं, पण बाहेरची बाधा होणं हे खूप घातक आहे. पण त्यांच्या आईला असं बाहेरचं म्हणजे की त्या रात्रभर पूर्ण जागरण करायच्या, जागायच्या, त्यांना झोपच यायची नाही. तर त्या ताई सांगतात की मी त्या म्हणजे केंजळे दादांनी जो तोडगा दिला होता की म्हणजे झोपेसाठी, तो तोडगा असा आहे की भीमसेन कापूर, लवंगा, त्याच्यानंतर काळे उडीद, तीळ असं एकत्र एका म्हणजे ज्या काही ह्या वस्तू आहेत त्या काळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आणि रोज रात्री उशाला घेऊन ती गाठ झोपायचं. म्हणजे त्याच्या काळ्या कपड्याची गाठ नाही, ती उशाला घेऊन झोपायचं. असं त्या ताईंनी सुरुवात केली. म्हणजे त्यांच्या आईला न सांगताच त्यांनी हा तोडगा सुरू केला. असं त्यांनी जवळजवळ एक महिनाभर केलं. तर 1 महिन्याच्या नंतर त्यांच्या आई आपोआपच असं म्हणायला लागलं की अगं मला खूप छान झोप लागलीये, म्हणजे मला समजत नाहीये की म्हणजे हा बदल माझ्यामध्ये कसा झाला. आणि रात्रीच्या ज्या किंचाळत होत्या त्यांचं ते किंचाळणं सुद्धा बंद झालं. अतिशय म्हणजे किंचाळून त्या घर डोक्यावर घेतल्यासारखं, म्हणजे घरातले जे काही बाकीचे लोक आहेत ते सुद्धा त्यांना म्हणजे घाबरून जायचे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा बाहेरची बाधा होते तेव्हा तो माणूस किती त्रासाने ग्रासलेला असतो, त्यालाही समजत नाही की नेमकं काय होतंय. आणि दुसऱ्यांना पण असं वाटतं की हा असा का करतोय. पण त्याची जी आतमधली, त्याच्या अंगातली जी काही वाईट शक्ती आहे तीच त्याला त्रास देत असते. तर त्या ताई सांगतात की मी आईला न सांगता हा तोडगा केला. कारण कसं असतं, एखाद्या म्हाताऱ्या माणसाची मेंटॅलिटी पण अशी राहते की बाबा तू काय ठेवतेस माझ्या, म्हणजे जर सांगून हा तोडगा केला असता आणि उशाला ते काळं कापड पाहिलं असतं तर अर्थातच ताई सांगतात की आई बोलली असते की हे काय करतेस तू, काय होतंय अशाने, असं तसं काही बोलले असते. पण न सांगताच मग त्या ताई त्यांच्या उशाला ठेवायच्या. तर खरंच त्यांना इतका छान फरक पडला आणि अर्थातच ताईंची स्वामी सेवाही चालू होती. ताई अशा सेवा करायच्या, काल भैरवाष्टक 11 वेळा काल भैरवाष्टक म्हणायच्या, 11 वेळा तारक मंत्र म्हणायच्या. आणि तारक मंत्राची जी रक्षा आहे, उदी आहे, ती त्या पाण्यात टाकून, म्हणजे त्या तीर्थात टाकून त्या प्यायला द्यायच्या. नंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करायच्या. त्याच्यानंतर त्यांचा स्वामी चरित्र सारामृताचे आणि सारामृताचे अध्याय आणि स्वामींचं नामस्मरण म्हणजे जपमाळ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप त्या अखंड करत होत्या. आणि त्या इतक्या म्हणजे त्यांच्या आईला सुद्धा त्यांनी नामस्मरण करायला सांगितलं होतं, इतकं. आणि अर्थातच त्यांच्या आई बाधित असताना सुद्धा स्वामींचं नामस्मरण करत होत्या. म्हणजे किती मोठी स्वामींची कृपा असेल ही, की स्वामींनी त्यांच्या आईकडून सुद्धा स्वामी सेवा करून घेतली. आणि असं नव्हतं की त्यांना त्रास होत नव्हता, त्यांना खूप त्रास होत होता. तरी पण त्यांच्या आई सुद्धा स्वामींचं नामस्मरण सोडत नव्हत्या. जसं जमेल तसं तरी त्या श्री स्वामी समर्थ म्हणायच्या. पण कधी कधी असं व्हायचं की त्या जर नामस्मरण करायला लागल्या तर इतकं करायच्या की त्यांना उठू वाटत नव्हतं. आणि कधी कधी त्यांना बसावं सुद्धा वाटत नव्हतं नामस्मरण करायला, स्वामी सेवा करायला. ताई सांगतात की मला जमेल तशी मी स्वामींची सेवा करत राहिली. आणि ह्या ज्या सेवा आहेत आणि त्यातून केंजळे दादांनी दिलेला जो तोडगा आहे त्याच्यातून माझा 1 महिन्याच्या आत
एका महिन्याच्या आत जी काही बाहेरची बाधा होती ना माझ्या आईला, ती पूर्णपणे निघून गेली. आणि आज माझी आई इतकी ठणठणीत आहे, इतकी नॉर्मल आहे की जसं आपण बोलतो, बसतो, उठतो, फिरतो, किंवा जे विचार तिचे होते ते पूर्णपणे बदललेले आहेत. आणि सतत ती विचार करत राहायची, सतत निगेटिव्ह बोलत राहायची, किंवा असं आपण म्हणतो ना एखाद्या म्हाताऱ्या माणसामध्ये ती खोडच असते, अगदी तशा गोष्टी त्या त्यांच्या आईमध्ये होत्या. पण जेव्हा ह्या सेवा केल्या, जेव्हा ह्याच्यातून जेव्हा या सेवा केल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही बदल झाला ना, तो खरंच मी सुद्धा आश्चर्यचकित झाले की हा बदल कसा काय झाला बरं. काहींना ज्योतिषाकडे जाऊन, ब्राह्मणाकडे जाऊन, कुठं आणखीन कोण काही सांगेल त्याच्याकडे जाऊन सुद्धा बाहेरची बाधा निघत नाही. पण आपल्या स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना, मी घरच्या घरी स्वामींची सेवा केली आणि माझ्या आईला इतका फरक पडला. म्हणजे खरंच स्वामींची लीला अगाध आहे. आपण जर मनापासून स्वामींचे निष्ठेपूर्वक श्रद्धेने जर घरी बसून सुद्धा स्वामींची सेवा केली ना, तरी सुद्धा स्वामी आपल्याला त्या संकटातून वाचवल्याशिवाय राहत नाहीत. आणि माझ्यासारखेच अनेकांचे प्रॉब्लेम असतील, अनेकांना अशी जर बाहेरची बाधा झालेली असेल, तर त्यांनी घाबरून जाऊ नका. तुमच्या सेवेला, तुमच्या प्रश्नाला स्वामींकडे उत्तर असतं. तुमचं दुःख फक्त आणि फक्त स्वामीच दूर करू शकतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून सेवा करावी लागते, मनापासून श्रद्धा ठेवावी लागते. तुमचा प्रश्न नक्कीच सुटतो आणि दुःखही सुद्धा नक्कीच दूर होतं. कारण आपल्या स्वामींसाठी अशक्य असं काहीच नसतं. स्वामींसाठी सगळं काही शक्य आहे. ते फक्त तुम्ही मनापासून करा. स्वामी तुमच्या नक्कीच पाठीशी उभा राहतील. ताई सांगतात की माझा दुसरा अनुभव असा आहे, जेव्हा नवरात्रीचे दिवस होते, म्हणजे हा जुना अनुभव आहे. नवरात्रीचे दिवस होते, असेच घट बसलेले होते आणि 7वी माळ होती. 7वी माळ असताना त्या दिवशी राखाडी कलरचा रंग होता. आपले म्हणतात ना की 9 दिवस 9 रंग असतात, तर 7व्या दिवशी राखाडी कलरचा रंग होता आपल्या देवीचा साडीचा. तर असंच ताई सेवा करत होत्या आणि सेवा करताना त्यांच्या देवघरामध्ये एक राखाडी कलरच फुलपाखरू आलं. राखाडी कलरच फुलपाखरू आलं. ताईंना समजेना की नेमकं हा काय संकेत आहे. म्हणजे स्वामी जे आले होते ते त्या फुलपाखराच्याच रूपामध्ये आलेले होते. पण योगायोग असा होता की जो रंग साडीचा, म्हणजे देवीच्या साडीचा होता राखाडी कलरचा, अगदी त्याच रंगाचं फुलपाखरू आलेलं होतं. ताई सांगतात की त्याच्यानंतर म्हणजे ते फुलपाखरू 2-3 दिवसाने मेलं, म्हणजे मृत्यू पावलं. तर ताईंना वाटलं की हे असं का झालं असेल बरं, असं का म्हणजे हे काय संकट आलं असेल. तर ताईंना नंतर समजलं त्यांच्या मिस्टरांना डेंग्यू झालेला होता. डेंग्यू त्यांच्या पोटामध्ये खूप दुखत होतं. त्यांनी टेस्ट केल्या, डेंग्यू झालेला होता. त्याच्यानंतर म्हणजे डॉक्टरांनी गोळ्या औषधे ट्रीटमेंट घेऊन दिलेलं होतं, पण तरी सुद्धा त्यांच्या पोटातलं राहत नव्हतं. त्यांनी परत चेकिंगला नेलं, सोनोग्राफी केली, तर त्यांना मुतखडा झालेला होता आणि खूप त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यामुळे त्यांचं पोट खूप दुखत होतं. तर ताई सांगतात की म्हणजे स्वामींनी बघा हे संकट आमच्यावर येणार होतं आणि म्हणजे त्यांना असं डेंग्यू होणार होता, खूप त्रास होणार होता, म्हणजे पोट खूप दुखणार होतं, म्हणून स्वामींनी त्यांच्यावरती ते संकट ओढून घेतलं. आणि ज्या दिवशी ते फुलपाखरू मेलं त्या दिवशी माझ्या मिस्टरांचं दुखणं सुद्धा राहिलं. म्हणजे बघा हा किती योगायोग आणि खूप मोठा अनुभव आहे. म्हणजे स्वामी आपल्याला कोणत्या रूपामध्ये दर्शन देतील काही सांगता येत नाही. म्हणजे श्वानाच्या रूपामध्ये असो, पक्ष्यांच्या रूपामध्ये असो, किंवा माणसांच्या रूपामध्ये असो, कोणाच्याही स्वामी आपल्याला कोणाच्याही रूपामध्ये येऊन संकट दूर करू शकतात, कोणाच्याही रूपामध्ये येऊन दर्शन देऊ शकतात. कारण स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना की मी शब्दात नाही वर्णन करू शकत. आणि त्यातल्या त्यात माझ्यावर पण असं संकट आलं होतं की एक दिवस मी काम करताना घसरून पडली होती आणि घसरून पडल्याबरोबर ती काय अशी तशी म्हणजे की एकदम साधी पडलेली नव्हती. खूप लागलं असतं मला, खूप म्हणजे की अक्षरशः माझं कमरेचं जे हाड आहे ते मोडलं असतं, इतकी मी घसरून पडले होते घरातच. पण त्यातून सुद्धा मला काहीच झालं नाही, काहीच नाही. कारण चालता बोलता माझं स्वामींचं नामस्मरण तोंडामध्ये चालूच असतं.
स्वामींचा सतत जप चालूच असतो आणि स्वामींची जी सेवा आहे ना ती माझ्याकडून म्हणजे मी जी सेवा करते ती स्वामींपर्यंत पोहोचतेच. म्हणूनच स्वामींनी मला या संकटातून वाचवलेलं आहे. आणि जी काही आमच्या घरावरती संकट येतात, जी काही म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बाबतीत म्हणा, माझ्यावरती म्हणा, माझ्या आईच्या बाबतीत म्हणा, अशी जी काही संकट होती, दुःख होती, ते स्वामींनी एका चुटकीसर म्हणतात ना ती पूर्णपणे दूर निघून लावली. म्हणजे माझ्या सेवेला स्वामींनी अगदी इतकं छान फळ दिलंय की मी म्हणते की मी स्वामींची किती सेवा करू आणि किती नाही हे मला समजत पण नाहीये. म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. किंवा जो कोणी माझा अनुभव ऐकत असेल त्याचा माझ्यावरती विश्वास पण बसणार नाही. पण जेव्हा तो स्वामींच्या सेवेत येणार, स्वामींची मनापासून सेवा करणार, तेव्हा नक्की त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी आपली सेवा, आपण जे सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला 100 पटीने देत असतात. म्हणजे आपण श्री स्वामी समर्थ जरी नाव घेतलं तरी सुद्धा त्याचं आपल्याला व्याजासकट परत करतात. त्यांच्याकडे म्हणजे आपण असंच म्हणतो ना, जो सेवा करेल तोच मेवा खाईल, जो सेवा करेल तोच मेवा खाईल असे. मग जसं आपला पुण्याचा बॅलन्स वाढत जातो, मग तसंच आपल्या सेवेचा सुद्धा बॅलन्स वाढला गेला पाहिजे, की जेणेकरून संकटाच्या वेळी तो बॅलन्स आपला कमी कमी होतो आणि तो संकटाच्या वेळी कामी सुद्धा येतो. कारण संकट हे सांगून येत नसतात, संकट हे किंवा दुःख हे सांगून येत नसतात. त्याच्यासाठी खूप पहिल्यापासून आपल्या हातची पुण्याई झालेली लागते, स्वामींची सेवा घडावी लागते. त्याशिवाय आपल्याला त्या संकटातून सुटका मिळत नाही. आणि आपले जे काही प्रारब्धाचे भोग असतात ते संपल्याशिवाय सुद्धा आपल्याला त्यातून सुटका मिळत नाही. जे प्रारब्धाचे भोग असतील ते आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. पण स्वामींची जी काही सेवा करतो त्या सेवेने आपल्या ज्या भोगाची तीव्रता आहे ते खूप प्रमाणामध्ये कमी झालेली असते, खूप प्रमाणामध्ये. आता बरेच स्वामी भक्त असे म्हणतात की मग पाहिला हा ताईचा अनुभव तर तुम्हाला अतिशय सेवा करण्याची सुंदर काय असा गरज अनुभव आहे. होता. पण हा असं अनुभव नाही. तुम्हाला आवडला तुमचे असेल तर कर्मही आपल्या चांगले ठेवा चॅनलला आणि लाईक, तुमची शेअर स्वामी आणि सेवाही सबस्क्राईब चांगली करायला ठेवा, विसरू मनापासून नका. ठेवा. तर भेटूया बघा, अशाच तुमच्या एका नवीन आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच अनुभवासोबत. कमी पडणार तोपर्यंत नाही. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचे कर्म धन्यवाद. आणि तुमचे सेवा तुमच्या सोबत जर असेल तर स्वामी तुमची साथ 100% देणार, त्यात काही शंका नाहीये. कारण आपले कर्म शेवटी आपल्या सोबत येतात. त्याचबरोबर स्वामींची सेवा ही आपल्याला अनंत जन्मापर्यंत आपल्या सोबत असते. ह्या जन्मात फक्त आपल्या माणसांचं एकच म्हणजे आज आपलं म्हणतो की हे माझं, ते माझं, तो माणूस माझा, पण हे अनंत जन्मापर्यंत नातं राहणार नाहीये. पण एकच नातं असं आहे आपलं आणि स्वामींचं की ते अनंत जन्मापर्यंत बरोबर आपल्या सोबतच राहतं. म्हणून स्वामींची सेवा करा, स्वामी सेवेकरी घडवा आणि दुसऱ्यांचे तुम्ही दुःख दूर करायला बघा, दुसऱ्यांचे संकट दूर करायला बघा. त्यातून स्वामी तुम्हाला नक्की बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आपण जर दुसऱ्यांचं दुःख दूर करत असू तर स्वामी तुमचं दुःख दूर करत असतात. आणि तुम्ही जर एखाद्याचं चांगलं करत असाल ना तर स्वामी तुमचं चांगलं करतात. कारण कसं असतं, आपण जेव्हा दुसऱ्यांचं म्हणजे समजा तुम्ही एखाद्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग समजून सांगता आणि तो खूप दुःखात आहे, खूप संकटात आहे, त्याला काय करावं किंवा आयुष्यात नवीन दिशाच मिळत नाहीये, मार्गच मिळत नाहीये, पण त्यात तुम्ही जर स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगितला आणि त्याचं जर दुःख दूर झालं, त्याची संकट दूर झाली, तर त्याच्या आत्म्याला जो काही आनंद मिळतो, जे काही समाधान मिळतं ना, ते त्याला करोडो रुपयाच्या पैशाने सुद्धा मिळत नसतं. त्याच्यामुळे त्याचा आत्मा आपल्याला दुवा देऊन जातो, आशीर्वाद देऊन जातो. आणि तीच तर खरी आपली स्वामी सेवा असते, स्वामी कृपा असते. आणि अशा भक्तांवरच स्वामींची अतोनात म्हणजे असाच भक्त स्वामींना प्रिय आहे की जो दुसऱ्यांना मदत करतो, दुसऱ्यांचं चांगलं करतो, दुसऱ्यांचं दुःख दूर करतो, कधी कोणाचं मन दुखवत नाही. तर ह्या ताईंचा अनुभव खरंच खूप म्हणजे खूप भव्य होता, दिव्य होता. कारण आजकाल बाहेरची सेवा घेऊन सुद्धा म्हणजे तुम्ही ज्योतिषाकडे जाता किंवा मोठमोठ्या तांत्रिक लोकांकडे जाता तरी तो सुद्धा करणी बाधा म्हणा, बाहेरची बाधा म्हणा, काळी जादू म्हणा दूर होत नाही. पण ह्या ताईंना घरी स्वामी सेवा करून त्यांच्या आईंची बाहेरची बाधा नष्ट झाली, दूर झाली. आणि त्यांच्यावर पण जी काही संकट येत होती त्यांच्या मिस्टरांवर, त्या ताईंवर, ती सुद्धा स्वामींनी दूर केली. कारण ताईंची स्वामी सेवाच एवढी होती, स्वामींवर त्यांचा एवढा विश्वास होता
की ताईला माहिती होतं किती मोठं संकट येऊ द्या, माझे स्वामी आहेत आणि ते माझ्यावरचे हे संकट नक्की दूर करणार, दुःख दूर करणार. हा जो विश्वास आहे ना, त्या विश्वासच आपली इच्छा पूर्ण करते, आपलं दुःख संकट दूर करतं. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.